नासिक लोकसभा मतदारसंघ के दिनकर पाटिल ने आज मुंबई में बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे से मुलाकात की। शिवसेना उम्मीदवार हेमंत गोडसे को दिनकर पाटिल का विरोध था, लेकिन इसके बावजूद हेमंत गोडसे को ही उम्मीदवारी मिलने के बाद अब दिनकर पाटिल उनके प्रचार के लिए आगे आए हैं। पाटिल ने पार्टी से अपनी नाराजगी पूरी तरह से दूर होने की बात भी स्वीकार की। नाशिक लोकसभा मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक होतो, मात्र ती जागा आज शिंदे गटाला गेलेली आहे आणि पुढील जे कामकाज करायचे त्यासाठी आज आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि 400च्या पार जागा करायच्या आहे, तर आपण सगळ्यांनी आता महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। नाही, आज आपण असं बोलणं राजकारणामध्ये पक्षामध्ये ते आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी असं बोलणं योग्य नाही। ते योग्य वेळी मला योग्य न्याय देतील। नाही, तसं काही नसतं। सर्वे होतो, त्या सर्वेमध्ये जो इच्छुक असेल, जो निवडून येईल त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी दिली जाते। तुमची नाराजी दूर झाली आहे का? 100% आमचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि पक्षाचं काम आपण केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आज साहेबांची भेट घेतली। मी मागे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यानंतरच मी प्रचार सुरू करेन। नागपुर समय, गली से दिल्ली तक।